त्यासाठी आणि यानंतर पुण्यातून एक अत्यंत मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयश्री मारणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 10 बावधनमधून जयश्री मारणे यांनी एबी फॉर्म भरलेला आहे। गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं आता आश्चर्य व्यक्त होत आहे। पुण्यातली वाढती गुन्हेगारी हा अत्यंत चिंतेचा विषय होता। पालकमंत्री या नात्यानं सातत्यानं या गुन्हेगारीवरती अजित पवारांनी भाष्यही केलेलं होतं, पण आता गजा मारणेच्या पत्नीला अजित पवारांच्याच राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलेली आहे। याच्या आधी बंडू आंदेकर आणि त्याच्या पत्नीनं देखील उमेदवारी अर्ज भरलेला होता। लक्ष्मी आंदेकर, सोनल आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अर्थात त्यांना कोणत्याही पक्षाकडून अद्याप उमेदवारी देण्यात आलेली नाही, पण कोर्टानं सशर्त परवानगी दिली होती आणि आता गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 10 बावधनमधून जयश्री मारणे यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। पुण्यातली वाढती गुन्हेगारी, स्थानिकांना होणारा त्रास, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतला सहभाग या सगळ्यावरती अजित पवारांनी सातत्यानं चिंताही व्यक्त केलेली होती। आणि रुपाली ठोंबरे पाटील यांना अजित पवार गटाकडून अधिकृत